हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे मोमोज. जसे आपल्याला ठेल्यावरती बाहेर भेटतात ना खायला, सेम तसेच मोमोज आणि त्यासोबत चटणी देखील बनवणार आहोत. तर हे चिकन मोमोज असणार आहेत, नॉनव्हेज. तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं कांदा काही वेजी चॉप करून घेतले आहेत, कांदा, शिमला मिरची आणि पत्तागोबी. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा हे थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि ते थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये टाकणार आहोत आपण शिमला मिरची. आणि शिमला मिरची देखील थोडी सॉफ्ट झाली की परत त्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये पत्तागोबी. आणि पत्तागोबी सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. आणि अद्रक लसूण पेस्ट नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत अद्रक लसूण पेस्टमधला कच्चापणा जात नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि ते परतल्यानंतर यामध्ये आपण ॲड करूया चिकन. तर हे अर्धा किलो चिकन आहे, याला मिक्सरमधून मी बारीक केला आहे, छान असा खिमा केला आहे. आणि पूर्ण बोनलेस चिकन आपल्याला मोमोसाठी लागतं. तर ह्याला ना आता छान असं मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगलं 15 मिनिटं तरी लागतील एकजीव व्हायला आणि मस्त शिजायला. तर हे पहा छान. आता ह्याला हलवून सगळे सॉसेस मी यामध्ये ॲड करणार आहे. जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढे तुम्ही टाकू शकता. सोया सॉस, चिली सॉस, केचप. तर हे सगळ्याचे सॉस टाकून मी थोडंसं विनेगर टाकून मस्त असं त्याची स्टफिंग आपली रेडी आहे. आणि स्टफिंगनंतर मग छान असा थोडासा मैदा मळून घेतला आहे आणि थोडं 1 तासभर त्याला आम्ही सॉफ्ट व्हायला ठेवलं होतं. मस्त डो असा तयार झाला होता. आणि त्यानंतर मग ह्याचे आपण सगळे असे मोमोज बनवून घेतले आहे. तर हे पहा, मी तुम्हाला एक मोमोज इथं बनवून दाखवला आहे. तर मस्तपैकी 1-1 चमचा स्टफिंग टाकली आहे आणि मीडियम साईजचे सगळे मोमोज असे करून घेतले आहेत. तर मला स्टीम मोमोज खायचे होते आणि रोहनला फ्राय खायचे होते. तर मग मी काही स्टीम केले आणि काही फ्राय केले, कारण मला थोडासा खोकला अजून देखील होता म्हणून मी काही फ्राय नको, अवॉइड करायचे होते म्हणून मग फ्राय कमीच केले आणि स्टीम जास्त केले. तर हे पहा, त्यानंतर मग थोडंसं कॉर्नफ्लावर आणि मैदा टाकून त्याची स्लरी केली आणि थोडंसं जे आपलं मका असते पोह्याचा चिवडा त्याचं थोडं क्रश करून त्याला कोट करून तसे देखील एक घाणा केला. तर हे पहा, मस्तपैकी असे मोमोज आपले फ्राय होत आहेत. आणि हे जे आहे तितके क्रंची झाले होते, जरा जास्तच क्रंची झाले होते आणि एकदम मस्त टेस्टी मोमोज आपले झाले होते. याच्यासोबत चटणी देखील घरीच बनवली होती, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं सगळं पॉसिबलच नव्हतं. तर चटणीचा व्हिडिओ मी एखादा दुसरा व्हिडिओ बनवेल चटणीचा. तर हे पहा, मोमोज असे मस्त स्टीम केले आहेत आणि हे पहा इतके सुंदर मोमोज झाले होते, खूप जास्त टेस्टी झाले होते. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोमोज तर खूप मस्त झाले होते, तुम्ही देखील या पद्धतीने करून पहा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.